आपल्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करणाऱ्या, आपल्या मनामध्ये निगेटिव्ह इमोशन्स निर्माण करणाऱ्या या मनकवडेपणाच्या वैचारिक त्रुटीला कसं काढून टाकायचं ते बघूया. यातला पहिला टप्पा आहे अर्थातच आत्मनिरीक्षणाचा. म्हणजे आपलं मन कुठे कुठे ही वैचारिक त्रुटी वापरतंय हे निरीक्षण करून तपासून पाहण्याचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल असं काही जाणवेल की तुम्हाला वाटतंय की मला माहिती आहे समोरची व्यक्ती कसा विचार करते किंवा तिच्या मनात काय चाललंय, तेव्हा तेव्हा स्वतःचं निरीक्षण करून स्वतःला थांबवण्याची गरज आहे. एकदा का आपण तिथे पॉज घ्यायला सुरुवात केली की आपण स्वतःशी बोलून हा विचार करू शकतो, स्वतःला हे सांगू शकतो की ही मनकवडेपणाची एक वैचारिक त्रुटी आहे किंवा ही थिंकिंग एरर आहे. हा विचार हा काही रॅशनल नाही किंवा तो रियालिटीला धरून सुद्धा नाही. जेव्हा आपण या मनकवडेपणाच्या त्रुटीला ते नाव देऊ किंवा ते अगदी मनापासून ओळखू, तेव्हा आपल्याला त्या त्रुटीमधनं बाहेर पडणं सोपं जाईल.